हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या आदल्या दिवशीचा, नरक चतुर्दशीचा। अभ्यंगस्नानाची तयारी केलेली होती। असं छोटंसं इमिजिएट डेकोरेशन केलेलं होतं। ज्या मागं लावलेल्या तुम्हाला माळा दिसतात ना झेंडूच्या फुलांच्या, तर त्या प्लास्टिकच्या माळा आहेत। तर त्या मी मकर संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी आणलेल्या होत्या आणि दरवर्षी ह्या ज्या आहे ना मी यूज करते। एक उरली आहे समोर ठेवली, त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। तर ती मी मीशोवरून ऑनलाईन घेतलेली होती। मग सगळ्या वस्तूंना घेऊन 3 ते 4 वर्ष झालेली आहेत। दरवर्षी मी डेकोरेशनसाठी ह्याच वस्तू वापरते। शिवांशला उठणं लावलं, सगळ्यात आधी ऑप्शन केलं। उठणं लावून त्याची छानशी असं चोळलं, मालिश केलं तर त्याला छान असं बरं वाटत होतं। पण लहान मुलांना जे आहे ना खेळून मुले दमतात, तर त्यांना असं मालिश केलं ना खूप छान वाटतं। त्यानंतर शार्वी बसलेली, शार्वीचंही ऑप्शन केलं। शार्वीला मी म्हणतो ते शार्वी वरती बघ, परंतु ती वर बघायलाच तयार नव्हती। तिचं सगळं लक्ष खालीच होतं। तिचं ही ऑप्शन केलं, तिलाही उठणं लावलं, तिला पण छान वाटलं। अशा प्रकारे जे आहे ना लहान मुलांचं ऑप्शन केलं। दरवर्षीप्रमाणे अभ्यंगस्नानाच्या दिवशी म्हणजे नरक चतुर्थीच्या दिवशी मुलांना जे आहे उठणं लावून छानशी अशी अंघोळ घालते। जे आहे ना मला दिवाळीची तयारी करायची होती। सगळं दिवाळीचं सामान ऑलरेडी आलेलंच होतं। आदल्या दिवशी फराळ बनवायचा होता। सगळ्यात आधी चकलीचं पीठ घेतलं मळायला। मैदा आणि कुकरला मुगाची डाळ शिजवलेली होती। तर जे मैद्याचं पीठ आहे ते काढून घेतलं। त्याच्यामध्ये पावडर, धना पावडर, मीठ मिक्स करून जे आहे ना पाणी टाकून जे आहे त्यानंतर डाळ टाकली आणि थोडंसं किंचित पाणी टाकून जे आहे पीठ मळून घेतलं। छानसं असं चकल्याचं पीठ तयार झालं। चकल्याचं पीठ साईडला ठेवलं आणि त्याच्यानंतर पुढची तयारी केली। पुढचा जो आम्हाला बनवायचा होता म्हणजे जे पदार्थ बनवायचा होता तो होता आम्हाला शंकरपाळ्या। तर शंकरपाळ्या बनवण्यासाठी जे आहे पीठ बनवून ऑलरेडी ठेवलेलं होतं। भावेनी आणि आईंनी दोघींनी मिळून शंकरपाळ्या लाटल्या आणि मी तर तळायला घेतलं। तर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवलेल्या होत्या। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी गोड शंकरपाळ्या बनवलेल्या होत्या आणि करंज्या बनवल्या। तर आता मी बनवलेल्या आहे खाऱ्या शंकरपाळ्या। खाऱ्या शंकरपाळ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता। ह्या शंकरपाळ्या चहासोबत खूपच छान लागतात। तुम्ही जास्त गोड खात नसाल तर खाऱ्या शंकरपाळ्या ही तुम्ही नक्की बनवू शकता। एकदम इझी रेसिपी आहे याची, काही जास्त करायला लागत नाही। त्यानंतर मी बनवल्या होत्या चकल्या। ह्यांना म्हणलं अहो थोडी मदत करा, परंतु हे काही मदत करायला तयारच नव्हते। त्यानंतर जे आहे माझे दीर स्वतः आले आणि ते चकल्या बनवू लागले। दरवर्षी ते आम्हाला चकली बनवायला मदत करतात, कारण चकली बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि चकल्या ज्या आहे ना आपल्याला त्या मंद गॅसवर तळाव्या लागतात। इथे जे आहे माझी सासूबाई आणि दीर दोघं मिळून जे आहे ना चकल्या बनवून देत होते आणि आम्ही जे आहे दोघी जणी चकल्या तळत होतो। तर 2 गॅसवरती जे आहे ना आम्ही 2 कढया ठेवल्या त्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडला जे आहे ना आम्ही चकल्या तळत होतो। चकल्या ज्या आहे ना आपल्याला मंद गॅसवर तळायला लागतात, तरच त्या क्रिस्पी खुसखुशीत होतात। नाहीतर त्या चकल्यांना मॉइश्चर पकडतं आणि त्या सगळ्या चकल्या ज्या आहे ना लूज होतात। त्यामुळे चकल्या तळताना जे आहे ना आपल्याला मंद गॅसवरच तळाव्या लागतात। ज्या चकल्या आहेत ते मैदा आणि मूग डाळीच्या बनवलेल्या आहेत। त्यानंतर मी आलेले होते मार्केटमध्ये। फुल मार्केटला जायचं होतं, परंतु इतकी भयानक गर्दी होती की मार्केटला जाणं जमलंच नाही। इथे रस्त्यावरच शाळेच्या पाशी लोक अशी फुलं घेऊन बसलेले होते। तर त्यांच्याकडूनच ही फुलं घेतली आणि ही फुलं मला जी मिळाली ती 50 रुपये किलो या भावाने मिळाली। त्यानंतर मी आले होते फळं घेण्यासाठी। लक्ष्मीपूजनसाठी जी 5 फळं लागतात ती घेण्यासाठी आलेली होती। ती फळं घेतली आणि घरी आले तर शार्मीने पेरू पाहिले आणि पेरू पाहून तिने जे आहे ना पिशवी उचकटायला लागली। नंतर मी तिला ओरडले, पिशवीतलं सगळं सामान ठेव। मग तिला राग आला आणि तिने मग पटकन जे आहे ना सामान पटापटा भरून ठेवलं। लहान मुलांचं असं असतं, बाहेरून कोणी आलं की त्यांना खायला काहीतरी पाहिजे असतं। संध्याकाळी जे आहे ना यांनी जाऊन शिवांशला फटाके आणले। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी थोडेसे जास्तच फटाके आणले, कारण शिवांशही मोठा होत आहे। लहान मुलांना कसं असतं, इतर मुलांचे फटाके पाहून जास्त एक्साइटमेंट होते आणि त्यांनाही वाटतं आपणही असे फटाके वाजवावे। त्याला ह्या वर्षी थोडेसे जास्त फटाके आणलेले होते आणि तो म्हणला मम्मा माझा व्हिडिओ काढ। त्याला खूप एक्साइटमेंट होती। तो एक एक करून फटाके जे आहे ना दाखवत होता। हे सर्व फटाके त्याच्या पप्पांनीच आणलेले होते। दोघांनी मिळून संध्याकाळी फटाके वाजवले। तर इथे मी 1 किलो मक्याचा चिवडा घेतलेला आहे आणि तेलामध्ये मग शेंगदाणे, खोबरे, बदाम जे आहे ना फ्राय करून घेतलं। त्याचप्रमाणे यामध्ये मी टाकलेली होती डाळ, आपली फुटाण्याची डाळ असते ती डाळही टाकलेली होती आणि हे सर्व जे सामान आहे ते मी तळून घेतलं। आता हे सर्व जे सामान आहे ना ते मुरमुऱ्यासाठीही वापरायचं आहे, कारण मुरमुऱ्यासाठी जी सेम प्रोसेस आहे, सेम मटेरियल लागतं। फक्त मुरमुऱ्याला इथं मी चिवडा घालणार नाही। पोह्याचा जो चिवडा बनवणार आहे त्याला आपण चिवडा मसाला घालायचा आहे। आणि पहा ह्या प्रकारे आम्ही सगळं एकत्र सामान केलं
1 बाय 1 आणि सगळं मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी इथं मी मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली होती आणि छानसा असा सुहाना मसाला टाकून हा आपला कुरकुरीत क्रिस्पी असा मक्याचा चिवडा बनवलेला होता. तुम्हालाही मक्याचा चिवडा आवडतो का ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि दिवाळी फराळामध्ये तुम्ही कुठला चिवडा बनवता तेही कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एक छोटीशी छानशी कमेंटही नक्की करा, जेणेकरून मलाही नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमचं सदैव प्रेम असंच माझ्या पाठीशी असू द्यात. मक्याचा चिवडा झाल्यानंतर इथे मला मुरमुरे बनवायचे होते. तर जे काही आपण तळण घेतलेलं होतं ते सगळं मी मिक्स केलं. त्यामध्ये आता मुरमुरे टाकून हे असे छानसे असे भडंग मुरमुरे बनवलेले आहे. तर हे आपल्याला नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी आपल्याला असंच खायचं असेल तर आपण खाऊ शकतो, म्हणून हे बनवलं. तर असा हा दिवाळीचा मी फराळ एवढा बनवलेला होता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.